नमस्कार माता भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांचे जे आहे फॉर्म अप्रूव्ड झालेले आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांना कुठलाही जे आहे याच्यामध्ये खात्यामध्ये कुठलाही अमाऊंट त्यांना आलेला नाही आहे. नेमकं काय कारण असू शकतं याच्या मागे? आणि आता ही जी आहे नेक्स्ट जे इन्स्टॉलमेंट आहे, जसं 15, 16 आणि 17 तारखेला गव्हर्नमेंटने याच्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे टाकले होते. आता जी आहे दुसरा हप्ता कुठल्या तारखेला येणार आहे तशी घोषणा जी आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. आणि यालाच अनुसरून मित्रांनो तुम्हाला या तारखेला आता पैसेसुद्धा येणार आहे. आणि ज्यांचे पेंडिंग अर्ज आहे त्याच्या संदर्भातसुद्धा आपण याच्यामध्ये बोलणार आहोत. पेंडिंग अर्जवाल्यांना काय करायचं आहे, ज्यांचे अर्ज जे आहे रिजेक्ट झालेले आहे किंवा त्यांना वापस पाठवण्यात आलेले आहे फॉर एडिट, त्यांना तसा मेसेज जर मोबाईलवर आला असेल युअर ॲप्लिकेशन इज प्रोव्हिजनली रिजेक्टेड, तर त्यांना काय करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तरी मित्रांनो मैत्रिणींनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर मैत्रिणींनो बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी योजना याच्यामध्ये तुमचा अर्ज अद्यापपर्यंत जो आहे पेंडिंग दाखवत आहे किंवा अर्ज तुमचा अप्रूव्ड झाला आहे. सर्वप्रथम अर्ज अप्रूव्ड झालेला आहे परंतु पैसे अद्यापपर्यंत आलेले नाही आहे. तर ही जी सायकल होती पहिल्या हप्त्याची, याच्यामध्ये तुमचा अर्ज अप्रूव्ड नसेल किंवा तुमचं अर्ज अप्रूव्ड असूनही तुमचं जे बँक खातं असेल ते इनॲक्टिव्ह असेल, तर ते जे आहे आधारला इनॲक्टिव्ह असल्या कारणानं तुम्हाला पहिली किस्त आली नसेल. कारण गव्हर्नमेंटनं ज्यांचेही आधार खाते बँक सीडिंग होते अशा 1,07,00,000 महिलांच्या खात्यामध्ये जी आहे पहिली किस्त 3,000 रुपयाची जी आहे गव्हर्नमेंटने ट्रान्सफर केली. परंतु ज्यांचे आधार कार्डचं आणि बँकचं जे आहे सीडिंग नसेल त्यांना अद्यापपर्यंत पैसे येणं शक्य नव्हतं. कारण आधार कार्डवरच सरकार हे पैसे पाठवत असते. त्याच्यामुळे तुमचं जे आहे बँक एंडचं प्रॉब्लेम असू शकतो. आता तुमचा बँक एंडचा प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल, तुम्ही आधारच्या साईटवर चेक केलं असेल. आधारच्या साईटवर कसं चेक करायचं मी तुम्हाला आधीसुद्धा दाखवलेलं आहे. तर तुम्हाला जे आहे आधारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला दाखवून देतो कुठली वेबसाईट आहे. तर गुगलमध्ये यायचं आहे. इथे गुगलमध्ये आल्यानंतर तुम्हाला आधार बँक सीडिंग हे तुम्हाला चेक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटस असं तुम्हाला टाकायचं आहे याच्यामध्ये. तर इथे चेक बँक अकाउंट आधार लिंक्ड इथेच तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कारण आधार कार्डवर पैसे येतात, तुमच्या बँक अकाउंटमध्ये जरी पैसे तुम्हाला येत असले तरी ते आधार कार्ड ज्या बँक अकाउंटला लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये येतात आणि एकाच बँकेला ते लिंक असतं. म्हणजे तुमचे जर 2-3 अकाउंट असेल त्याच्यातलं कुठल्या तरी एका अकाउंटमध्ये हे पैसे येतात जे आधार लिंक आहे. जर ते ॲक्टिव्ह नसेल इथे तुम्हाला चेक करून घ्यायचं. आता ही साईट थोडी वेळ घेत आहे लोड व्हायला. तर या साईटवरती तुम्हाला सर्वप्रथम चेक करायचं आहे की कुठलं खातं लिंक आहे, त्याची स्टेटस काय आहे, ॲक्टिव्ह दाखवत आहे की इनॲक्टिव्ह दाखवत आहे. तिथे ग्रीन मार्क असेल, ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या खात्यामध्ये मग आता येणारी जी किस्त आहे, तुम्हाला 1 रुपया जर आला नसेल तर तुम्हाला डायरेक्टली आता 4500 रुपयाची किस्त येईल सप्टेंबर महिन्यामध्ये. तशी घोषणासुद्धा केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली जे आहे तुमचे काळजी करायचं काही काम नाही. जर आधार सीड असेल, सर्व हिरवी टिक असेल तर इथे लॉग इन करून घ्यायचं आहे आधार सीडिंग बँक अकाउंटसाठी. इथं लॉग इन केल्यानंतर OTP येईल, OTP टाकून द्या. 2 वेळा लॉग इन करून करायचं, एका वेळेमध्ये होत नाही, दुसऱ्या वेळेस होऊन जातं. तिच्यामध्ये नंतर याच्यामध्ये ऑप्शन येतं बँक सीडिंग स्टेटस, तर हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याची प्रोसेस तुम्हाला सांगितलेली होती कशी चेक करायची. काही नाही, इथे क्लिक करायचं, दिसून जातं तुम्हाला कुठली बँक आहे, ॲक्टिव्ह आहे नाही आहे. आणि ज्यांचं खातंच नसेल अद्यापपर्यंत तर पोस्टाचं खातं काढून घ्या किंवा तुम्ही बँकमध्ये गेले 2-3 वेळा तुम्ही बँकेमध्ये जाऊनसुद्धा 8-10 दिवस झाले परंतु तुमचं आधार लिंक होतच नाही आहे, इनॲक्टिव्ह दाखवत आहे, तर तुम्ही सरळ पोस्टाचं खातं काढून घ्या. ते लवकर लिंक होऊन जातं, आधार कार्डवर ते खातं बनतं. तर तसं तुम्ही एक ऑप्शन तुमच्याकडे आहे. आता ज्यांचे अर्ज याच्यामध्ये पेंडिंग आहे त्यांना काय करायचं आहे, तर ज्यांचे अर्ज याच्यामध्ये पेंडिंग दाखवत आहे त्यांना याच्यामध्ये पेंडिंगमध्ये दाखवत आहे, तर त्यांचे अर्ज जे आहे अप्रूव्हलसाठी त्यांनी पाठवलेले आहे परंतु अद्यापपर्यंत पेंडिंग आहे. तर त्यांनी याच्यामध्ये
आपल्या अकाउंटमध्ये जाऊन बघायचं आहे की आपला अर्ज पेंडिंग दाखवत आहे, त्याच्यामध्ये काही त्यांनी एडिट वगैरेचं ऑप्शन दिला आहे का, तर ते तुम्हाला तिथे चूज करून त्याला एडिट करून बघायचं आणि परत रिसबमिट करून टाकायचं. म्हणजे एक वेळा रिसबमिट केल्यानंतर परत तुमचा फॉर्म जो आहे प्रोसेसमध्ये येऊन जातो. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल तर मग तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही, फक्त तुमचं बँक सीडिंग तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तर इथे जे आहे आपण बघत आहोत आपली वेबसाईट लाडकी योजनेची, गव्हर्नमेंटची आपल्याला वेबसाईट पाहिजे, ते फालतूच्या वेबसाईट भरपूर आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला याला कट करायचं आहे आणि इथे तर याच्यामध्ये ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वर्तल येऊन येते, हीच वेबसाईट आहे, बाकी वेबसाईटवर नाही जायचं. तर या वेबसाईटवर आता काही जे आहे माता भगिनींचे खाते आहे आणि त्यांचं जे आहे रिजेक्टेड आलेलं आहे. तर रिजेक्टेडच्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रोव्हिजनली रिजेक्टेड तुमचं एकतर डेट ऑफ बर्थ जे आहे मिसमॅच असेल किंवा तुम्ही मराठीत फॉर्म भरला असेल, बँक अकाउंट खातं मराठीत टाकलं असेल, नाव मराठीत टाकलं असेल, तर ते तुम्हाला इंग्रजीत करून घ्यायचं आहे. सर्व फॉर्म तुम्हाला इंग्लिशमध्ये आकडे टाकायचे आहे. तसंच तुम्हाला जे आहे तुमचे नाव वगैरे बँक अकाउंटचे ते सुद्धा इंग्लिशमध्ये टाकायचे आहे आणि आधार नंबरसुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्येच टाकायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुमचं तरी आणि तुम्हाला मग अप्रुव्हलसाठी त्याला सेंड करायचा. तसंच तुमचं जन्मतारखेचा जो आहे एक पुरावा, त्याच्यामध्ये त्यांनी मागितलेला एक ते इलेक्शन कार्ड मागितलेलं आहे किंवा तुम्हाला तुमचं जे आहे TC मागितलेली आहे. तर हे दोन्ही याच्यावरती तुमची जन्मतारीख मेन्शन असणं गरजेचं आहे. तर हे तुम्ही काही मुद्दे लक्षात ठेवा आणि नंतर मग तुम्ही रिअप्लाय करून द्या. एकच वेळा फॉर्म एडिट होतो, पुन्हा एडिट होत नाही, त्याच्यामुळे काळजीपूर्वक करा. काही तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्हाला जे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता कुठल्या तारखेला दुसरा हप्ता येणार हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर तशी तारीख जी आहे डिक्लेअर केलेली नाही आहे, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये म्हटलेलं आहे. आता ऑगस्ट होत आलेला आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये 15, 16, 17 तारखेला पैसे आले होते. तर हे जे पैसे आहे हे सुद्धा त्याच सायकलमध्ये 15, 16, 17 या तारखेला येऊ शकतात, असा एक कयास लावल्या जात आहे. तरी मैत्रिणींनो भगिनींनो, तुम्हाला काय वाटतं नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचे पैसे तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे तो सुद्धा कमेंट करा आणि तुमचे पैसे जमा झाले नाही जमा झाले ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. तरी धन्यवाद.